नमस्कार मित्रांनो. अयोध्येत भव्य असं राम मंदिर उभं राहिल्यानंतर आपल्यापैकी सर्वांचीच इच्छा आहे की एकदा सहकुटुंब तिथं जाऊन दर्शन घ्यावं. पण आपल्या पुण्याहून अयोध्येला जायचं कसं, रेल्वेचं नियोजन कसं करायचं आणि सोबत फॅमिली असताना प्रवास सुखकर कसा होईल, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जेव्हा आपण प्रवासाचं बुकिंग करायला जातो तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षात येते की पुण्याहून अयोध्येला जाण्यासाठी सध्या कोणतीही नियमित थेट गाडी उपलब्ध नाही. रेल्वे काही स्पेशल ट्रेन चालवते पण त्यांचा काही भरोसा नसतो. मग सहकुटुंब अयोध्येला पोहोचण्यासाठी सर्वात खात्रीशीर मार्ग कोणते, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पुण्याहून अयोध्येला जाण्यासाठी सर्वात खात्रीशीर मार्गापैकी पहिला मार्ग म्हणजे प्रत्येक शनिवारी सुटणारी गाडी नंबर 15030 पुणे गोरखपूर एक्सप्रेस. ही गाडी अयोध्येला जात नाही, पण तुम्ही मनकापूर स्टेशनला उतरू शकता. मनकापूर स्टेशन पासून अयोध्या हे फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला इथून टॅक्सी, बस उपलब्ध आहेत किंवा मनकापूर रेल्वे स्टेशनवरून अयोध्येसाठी तुम्हाला रेल्वे सुद्धा मिळू शकतात. आणि मित्रांनो, पुण्याहून अयोध्येला जाण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे सरळ पुण्याहून मनमाडला जाणे आणि मनमाडवरून पुढे अयोध्येसाठी साकेत एक्सप्रेस, तुलसी एक्सप्रेस अशा गाड्या उपलब्ध आहेत, जे तुम्हाला अयोध्या केंट रेल्वे स्टेशनवरती घेऊन जातात. मित्रांनो, जर तुम्ही सहकुटुंब प्रवास करत असाल तर काही गोष्टी ह्या नक्की पाळा. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आता जानेवारी महिना येत आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये उत्तर भारतात खूप कडाक्याची थंडी असते. त्यामुळे सोबत उबदार ब्लँकेट, मोजे वगैरे सर्व ठेवा. आणि मित्रांनो, तुमच्यासोबत जर ज्येष्ठ नागरिक असतील तर प्रवासाचं बुकिंग करताना लोअर बर्थ नक्की निवडा, जेणेकरून बर्थवरती चढण्या उतरण्याचा त्रास होणार नाही. आणि मित्रांनो, शेवटचं म्हणजे थंडीचे दिवस सुरू आहेत, धुके खूप असते, त्यामुळे रेल्वेला वेळ होऊ शकतो. त्यामुळे प्रवास करताना जास्तीचा वेळ नक्की ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला यापैकी कोणत्या रेल्वे गाडीची सविस्तर माहिती हवी असेल, त्याचे वेळापत्रक हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यावरती एक व्हिडिओ नक्की बनवूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.